क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर व आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमानं 69व्या राष्ट्रीय शालेय 17 वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून राष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा दिनांक 24 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2025 या कालावधीत आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण येथे संपन्न होणार आहे। या स्पर्धेत देशातील 28 राज्य, नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय, CBSE विद्यालय असे एकूण 39 संघ सहभागी होत असून खेळाडू, पंच, प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक मिळून सर्वसाधारण 650 ते 700 खेळाडू व मार्गदर्शक या स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत। ही स्पर्धा पूर्णतः मॅटवर खेळवण्यात येणार असून यासाठी 4 अत्याधुनिक मॅटची मैदानं सज्ज करण्यात आली आहे। स्पर्धेसाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झालेली असून खेळाडूंच्या स्वागतासाठी आत्मामालिक संस्था सज्ज आहे। या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलामध्ये आयोजित करण्यात आला असून सदर स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय नामदार अजितदादा पवारसाहेब, विधानसभा सभापती माननीय प्राध्यापक राम शिंदेसाहेब, राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार महोदय यांना निमंत्रित करण्यात आलं आहे। याशिवाय जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अर्जुन पुरस्कार विजेते पंकज शिरसाट व जिल्ह्यातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे। यावेळी आत्मामालिक संकुलाचे व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे। 69वी राष्ट्रीय शालेय स्तरावरील 17 वर्षाखालील कबड्डी स्पर्धेचे आयोजन आत्मामालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलात होत आहे। क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर आणि आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन आत्मामालिक मध्ये होत आहे। या स्पर्धेसाठी देशातील एकूण 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय, CBSE विद्यालय अशी मिळून एकूण 39 संघ या स्पर्धेसाठी सहभागी होत आहेत। साधारणपणे 650 ते 700 खेळाडू तसेच क्रीडा प्रशिक्षक आणि व्यवस्थापक या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे। या स्पर्धेची संपूर्ण तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। या स्पर्धेसाठी मॅचची 4 मैदानं या ठिकाणी आपण उभारलेली आहेत। त्याचबरोबर सरावासाठी आणखी एक मैदान आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे। त्याचबरोबर हे सामने दिवस रात्र चालणार असल्यामुळे प्रकाश योजनेची संपूर्ण तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। प्रेक्षकांसाठी 320 फुटाची गॅलरी आपण उभारलेली आहे। खेळाडूंच्या व्यवस्थेसाठी नोंदणी कक्ष, त्याच पद्धतीने चेंजिंग रूम, तसेच वैद्यकीय कक्ष, कंट्रोल रूम या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आवश्यक सगळ्या गोष्टी या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत। या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेब, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, विधान परिषदेचे सभापती माननीय श्री प्राध्यापक राम शिंदे साहेब, त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व खासदार, सर्व आमदार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत। या स्पर्धेचं विशेष मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आतापर्यंत आत्मामालिकने राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा, राष्ट्रीय योग स्पर्धा, त्याच पद्धतीने राष्ट्रीय खो खोच्या स्पर्धा यांचं यशस्वी आयोजन केलेलं आहे आणि आत्मामालिकची ही 4थी राष्ट्रीय स्पर्धा आहे। याचबरोबर या वर्षामध्ये आत्मामालिकने 2 राज्यस्तरीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन केलेलं आहे। त्याच्यामुळे स्पर्धेचा यशस्वीतेचा किंवा चांगल्या स्पर्धेचं आयोजन करण्याचा अनुभव आत्मामालिकच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच हे यजमानपद आत्मामालिकला मिळतंय असं मला या ठिकाणी वाटतं। मी माननीय संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांच्या व विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन क्रीडा विभाग आणि सर्व प्राचार्य, सर्व क्रीडा शिक्षक यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे। निश्चितच मला या ठिकाणी खात्री वाटते की ही स्पर्धा इतर स्पर्धाप्रमाणे प्रचंड यशस्वी होईल, यात काही मला शंका नाही। या निमित्ताने मी अहिल्यानगर आणि परिसरातील सर्व क्रीडाप्रेमी, कबड्डी प्रेमी तसेच सर्व शाळा संस्थाचालक यांनाही आवाहन करतो की
या स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील मुलींना कबड्डी विषयी आवड निर्माण होण्याचं किंवा या खेळाचं आणखी आपल्याला पुढे जाण्यासाठी निश्चितच मदत होईल. त्यामुळे आपल्या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना ही स्पर्धा बघण्यासाठी अवश्य घेऊन यावं आणि क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा अशी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. आत्मा मालिक. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुली खेळाडूंसाठी आत्मा मालिक संस्थेच्या माध्यमातून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच भारतीय खेळ महासंघाचे पंकज द्विवेदी स्पर्धा निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे माननीय श्रीमती शीतल तेली, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक क्रीडा व युवक सेवा पुणे विभाग श्री युवराज नाईक व जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे व त्यांचे सहकारी काम पाहत आहे. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय व क्रीडा व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, संस्थेतील सर्व प्राचार्य व क्रीडा शिक्षक स्पर्धेच्या यशस्वीतेकरता नियोजन करत आहेत. आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण.